रामकृष्ण हरी माऊली सर्वांना शुभ सकाळ. काल आपण जे काय आत्मपरीक्षण या टॉपिकवरती बराच वेळ बोललो होतो का, जी काय आपली काल सविस्तर चर्चा झाली ती का मी माळ का घातली त्याचं कारण सांगितलं, पुढं आत्मपरीक्षणाची काय गरज आहे बा या गोष्टीला आपण थोडासा कालचा विषय टॉपिक घेतला होता. तरी जे काही नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर आली त्यांच्या मनापासून परत एकदा स्वागत. आणि ज्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक केलं नसेल त्यांनी आठवणीने बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. आणि तुमचा सपोर्ट आतापर्यंत मला 1 नंबर भेटला. असाच तुमचा सपोर्ट, तुमचा फीडबॅक, तुमच्या कमेंट माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. असं सहकार्य मला करत चला. आपण नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती. आणि नक्की त्याच्यात तरुणांना 2 गोष्टी घेण्यासारखं मिळणार, त्यात काही शंका नाही. तर आजचा महत्त्वाचा विषय मी निवडला होता की बाबा समजा ठीक आहे बाबा, व्यसनाकडे जाण्याचा आपण सहजरित्या बोलून जातो. समाजात चर्चा असते, एक सार्वत्रिक चर्चा की व्यसनाकडे तरुणाईचा कल जादा आहे. काय जवळपास 70 ते 80% तरुण व्यसनाकडे गेलेला आहे आणि 20% जवळपास जो काय निर्व्यसनी तरुण आहे. तर सांगायचा उद्देश काय होतं ना, त्याला कुठंतरी एक समाज बी त्या गोष्टीसाठी व्यसनासाठी प्रवृत्त करतो. त्याची घरची फॅमिली पण त्याला प्रवृत्त करते, किंवा त्याचा मित्रपरिवार असेल, किंवा ज्या कॅम्पसमध्ये, ज्या वातावरणात, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तो व्यक्ती काम करतो आहे त्याचाही कुठंतरी त्या व्यसनावर परिणाम होतो. काय झालं आहे ना, आज जीवन प्रत्येकाचं एकदम धावपळीचं, गुंतागुंतीचं झालेलं आहे. आणि या गुंतागुंतीच्या जीवनात, या धावपळीच्या जीवनात जे आहे ना, का प्रत्येकाला कुठंतरी आज मोठं बांधण्याची अपेक्षा झालेली. प्रत्येकाला असं वाटतं कुठंतरी आपण हायलाईट व्हावं, काहीतरी वितरांपेक्षा वेगळा करावा, वितरांपेक्षा 2 पावलं पुढं असावा. तर होतं काय माहिती आहे का, एखाद्याचं, तुमच्या समाजात असणाऱ्या व्यक्तीचं, आजूबाजू लोकांचं कुठंतरी घवघवीशी यश बघून किंवा कोणी पुढं गेलं आहे आणि त्याच्यातून आपले जे काही तफावत निर्माण झाली, परिस्थिती, माणसाची डिस्टर्बन्स असला किंवा त्यात जी तफावत असली, तर माणसाचे हेवेदावे त्यांच्या मनात येतात. आणि हेवेदावे मनात आल्याच्यानंतर कुठंतरी तो माणूस असा तणावाखाली काम करत असतो. काय आहे ना, प्रत्येकानं स्वतःच्या लाईफमध्ये फोकस करूनच काम केलं पाहिजे. याच्याकडं त्याच्याकडं बघून आपल्या लाईफमध्ये जर तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल, किंवा याचं त्याचं यश बघून तुम्हाला जरा डेव्हलपमेंट करण्याची इच्छा होत असेल, तर तो कदाचित तुमचा चुकीचा निर्णय असं मला तरी वाटतं. काय असताना तुमचं जे काही कोणताही आपलं समजा जो काही मनुष्य प्राणी, जो काही आपले आजूबाजूचे लोक आहेत, मित्रपरिवार आहे, जो कोणी आपापले व्यवसाय आहे, ते व्यवसाय कोणताही असो, छोटा असो, मोठा असो, शेती असो, उद्योजक असो, किंवा आज अदर कोणतंही काम करणारा व्यक्ती असो, तिने आपल्या क्षेत्रात स्वतःचं लक्ष द्या, स्वतःचं कौशल्य वापरत चला. अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की स्वतःचं कौशल्य वापरून ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करणार आहे, तर तो व्यवसाय नक्कीच टॉप लेवलला जाणार आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, ह्या गोष्टीतून काय होतं, एक आर्थिक नैराश्य तयार होतं. आर्थिक नैराश्य म्हणजे काय का, कुठंतरी आपल्या समोरचा, सोबतचा किंवा आपल्या आसपासचा तो व्यक्ती खूप पुढं गेला ना, आपण मागं राहिलो. मग मागं राहिल्याच्या नंतर त्याचं आर्थिक नैराश्य किंवा एक त्याची मानसिकता बनून जाते, एक चिडचिडापण त्याचा स्वभाव होत चालतो व्यक्तीचा. मग ह्या गोष्टी काय होत्या, कळत न कळत त्या तुम्हाला व्यसनाकडं खेचत चालत्या. आता व्यसनाच्या गोष्टीवर माझा टॉपिक बनवायचा म्हणजे काही लोकांना ते थोडंसं विचित्र वाटेल, पण काय असतं ना, वेळप्रसंगी माणसानी बदललं पाहिजे. काय असतं ना, वेळेनुसार स्वतःला बदला, किंवा मग वेळ तुम्हाला ज्यावेळेस बदलायला लागेल ना, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला त्रास होणार. आज मीही काही गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत, आतापर्यंत माझा बी काही चुकीचा रोल माझ्या आयुष्यात होताच. मी ते मान्य करायला कधी कॅमेऱ्यासमोर बी काय त्यात शंका नाही, मला काय अडचण नाही. ज्या गोष्टी चुकत होत्या त्या मान्य करायलाच पाहिजे. पण झालेल्या चुकातून तुम्ही येणाऱ्या आयुष्यात काय परिवर्तन करताय, कितपत तुम्ही त्याच्यावरती निर्णय घेताय, ह्या गोष्टीचा तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे. हाच मी टॉपिक आत्मपरीक्षणमध्ये 2-5 मिनटात माझ्या तोडक्या शब्दात सांगितला होता. आता तो बऱ्याच जणांना आवडला. काल बऱ्याच जणांचा मला कॉल होता की बाबा तुम्ही चांगलं बोलताय, ह्या गोष्टी कंटिन्यू करा, नक्की तुमच्यातून काहीतरी तरुण पिढीसाठी काहीतरी घ्यायला मिळेल. तर आजचा एक जण मला सजेस्ट केला होता, आपले यूट्यूबचे जे काही सबस्क्रायबर आहे ना, त्यांनी सजेस्ट केला होता का तरुण पोरं व्यवसायाकडे वळण्याचं कारण किंवा त्या विषयावरती थोडासा एक वेळ काढून बोलावं. तर त्या सरांच्या विनंतीला मान देऊन आज आपण आजचा टॉपिक निवडला होता की काय होतं माहिती आहे का, कुठंतरी फॅमिली स्ट्रेस असतो. जो अनमॅरिड मुलगा आहे त्याला विवाहाचं टेन्शन आहे, आणि जो काय एखादा शिक्षण झालेलं आहे पण जॉब नाही लागेल त्याला जॉबचं टेन्शन आहे. एखादा उद्योजक आहे, धंदा टाकला आहे पण वेल सेटल नाही, त्याला त्याचं टेन्शन. एखाद्याचं शिक्षण चालू आहे, तिथं पास नापास पुढं काय होणार आहे काय नाही याची कुठंतरी भीती. आणि ह्या भीतीमध्ये काय असतं ना, कुठंतरी माणसं त्यांच्या आजूबाजूचे मोटिवेशनल किंवा सपोर्टिव्ह माणसं त्यांच्या फील्डमध्ये आल्याच्या नंतर
त्यांचं मनाचं धैर्य किंवा मनाचं खच्चीकरण न होता ॲटोमॅटिक त्या गोष्टीला एक वेगळी चालणार देणार तुमच्या आजूबाजूचं वातावरण पाहिजे. काय होतं ना, हे ज्यावेळेस वातावरण तुमचं कुठंतरी खराब आहे, चुकीच्या गोष्टीला जर सपोर्ट करणारे तुमचे आजूबाजूचे लोक असतील किंवा मित्रपरिवार असेल, जो काही तुमच्या संपर्कातले व्यक्ती असेल आणि ते जर तुमच्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करत असेल तर नक्कीच त्याचं प्रमाण 1 पासून तर 100पर्यंत तुमचं हळूहळू ABCD नुसार वाढतच जाणार आहे. हे मी अनुभवातून सांगतो. काय असतं ना, काही गोष्टी ना, आणि घरच्यांचं एक सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जरा मुलगा जरा कर्तबगार असेल किंवा कर्तृत्ववान असेल तर त्याच्यावर 100% विश्वास असतो. आणि काय होतं, समाजाच्या कुठंतरी काही गोष्टीच्या अधीन जाऊन आहे ना, तो व्यक्ती कुठंतरी व्यसनाच्या अधीन हळूहळू जायला लागतो. मग त्याला कुठंतरी कोणत्या गोष्टीचं स्ट्रेस असेल किंवा कोणत्या गोष्टीची अडीअडचणी असेल, तणाव असेल आणि कुठंतरी समाजाचा दबाव असेल किंवा कुठं काही गोष्टी त्याच्या मनाला दुखत असेल तर तो सहज एक व्यसनाचा मार्ग निवडतो, जेणेकरून ते व्यसन केल्याच्यानंतर त्याला जी काही टेम्पररी होईना, तात्पुरती होईना जी काही शांतता मिळते ही त्याला ती नंतर आवडायला लागते. आणि त्या शांतता मिळवण्यासाठी तो माणूस ॲटोमॅटिक व्यसनाच्या अधीन जातो. आणि व्यसनाच्या एकदा अधीन गेलो, ज्यावेळेस त्याचा मनावर कंट्रोल राहणार नाही त्यावेळेस तो अगोदर जी काय सुरुवात आहे ती एन्जॉयमेंटपासून होते. किंवा एक आपण पिक्चरमध्ये इकडे तिकडे बघतो कल्चरल जे काय ग्लॅमरस वाटतं आपल्याला बघायला, नाही का, स्मोकिंग करणं, ड्रिंकिंग करणं, ह्या ज्या गोष्टी ग्लॅमरस वाटतं ना, त्याचं थोडंसं अनुकरण करणं किंवा पाश्चात्य संस्कृतीचं थोडंफार अनुकरण करणं, या गोष्टीचा कळत नकळत आपल्यावरती परिणाम होत असतो. आणि ह्याच्या गोष्टी ना, तर सुरुवातीला त्याचं प्रमाण एकदम नगण्य असतं, मग त्यानंतर हळूहळू या गोष्टी वाढत जात्या. आणि एक वेळ अशी येते का तुमच्या मनाच्या कंट्रोलच्या बाहेर गोष्टी जात्या. मग त्यावेळेस जी गोष्ट एन्जॉयमेंट म्हणून तुम्ही सुरुवातीला करत होता आणि ज्यावेळेस त्याच्या तुम्ही व्यसनापूर्ण अधीन गेलेले आहेत तर त्यावेळेस ते तुमचं 100% व्यसन होऊन जातं. आणि व्यसन झालं म्हणजे तुम्ही त्याला पाठलाग त्याचा तुम्ही सोडू शकत नाही. आणि कळत नकळत त्याचा तुमचा भविष्यावरती, पुढल्या येणाऱ्या आयुष्यावरती, आपल्या परिवारावरती परिणाम होतोच. नाही होत असं म्हणूच शकत नाही. कुठं ना कुठं याचा साईड इफेक्ट आहेच. त्याच्यामुळे व्यसन कोणतंही असन, तंबाखूचं असन, बिडी असन, सिगरेट असन, गांजा असन, दारू असेल, अजून काय मद्यपान वगैरे ज्या काही गोष्टी जनरली ऑब्झर्व करतो आहे समाजात, तर या गोष्टीपासून थोडंसं बाहेर पडा. तरुणांसाठी माझं सजेशन आहे. मी माझ्या अनुभवातून सगळ्यांना सांगत आलो आहे. कॅमेऱ्यासमोर मला माझं ओपनली बोलायला काहीच हरकत नाही. काय असतं ना, कुठंतरी अनुभव असतो माणसाला. अनुभवातून माणूस जो काही बोलतं आहे ना, तो लाखात एकच राहणार. समोरच्या माणसासाठी ती एक टिप महत्त्वाची राहणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना व्हिडिओ आवडत आहे त्यांनी नक्की शेअर करत चला. काय होणार आहे, एका 10 तरुणापैकी एक जर तरुण सुधारला किंवा एका व्यक्तीच्या मनावर जरी परिणाम झाला ना, तर माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट राहील. तर हे जे काही व्यसनाचे आसपास आपण बघतोय तुमच्या समाजात ऑब्झर्व करा. आणि झालं काय माहिती आहे का, एक भारतीय संस्कृतीच्या आपण बाहेर चाललो आहे. जुना काळ असा होता की बाबा ठीक आहे, सर चौकात जर दिसले तरी चहा घ्यायची, गावातल्या हॉटेलमध्ये चहा घ्यायची विद्यार्थीची म्हणजे तयारी नसायची. म्हणजे काय, त्याला एक प्रकारची भीती होती आणि एक प्रकारचा त्याच्यावरती दबाव होता. आणि थोडा मोठाचा आदर करणारी आपली भारतीय संस्कृती ती कुठंतरी हळूहळू कमी होत आहे. खेड्याकडे जवळपास प्रमाण अजून भरपूर आहे, पण सिटीसारख्या ठिकाणी ना या गोष्टी पायदळीच उडवल्या जात आहे. सरळ काय आहे ना माहिती आहे का, आज 17-18 वर्षाचा मुलगा वयस्कर त्यांच्या आजोबाला म्हणा किंवा वडिलांच्या वयाच्या लेवलच्या माणसांना ना सहज गायछाप मागताय, सहज त्यांच्याकडून मावा खाताय. म्हणजे काय झालं आहे, कुठंतरी थोरान मोठ्यांचं लक्ष बी त्यांच्यावरती कमी झालं आहे. आणि ते लक्ष द्यायल्याच नंतर यांची मानसिकता नाही, लहान मुलांची देखील ऐकून घ्यायची किंवा समजून घ्यायची. बरं, ते का सांगताय, ते चुकीचं सांगत नाही आहे, याचं सांगायलाच त्यांना कोणी आज तयार नाही. त्यांना फ्रीडम दिलं आहे, मग त्या दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी गैरफायदा घेत त्याचं प्रमाण वाढत चाललं. पण कुठंतरी सर्व आता जे काय यूट्यूबमध्ये जे काय सबस्क्रायबर असतील, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल, त्यांना एक नम्रतेची विनंती आहे. मी लय माझं मनाचा मोठेपणा नाही सांगत कोणत्याच व्हिडिओत. मी स्वतःला 100% क्लिअर दाखवण्याचा विषयच नसतो. चुका प्रत्येकाकडून होत्या, पण ज्या काय चुका झालेल्या आहे त्याच्यातून जो काय येणार अनुभव आहे त्याच्यातून माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश असतो. थोडक्या भाषेत काय तुम्हाला काय समजून घ्यायचं, कितपत समजून घ्यायचं हे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका. तर जे काय आपले बघणारे जे काय समजा आहे सबस्क्रायबर असतील, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल, त्यांना एकच विनंती आहे, तुम्ही कोणत्या एजमध्ये कुठून व्हिडिओ बघता हे मला नाही सांगता येणार. पण एक सांगण्याचं उद्देश माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला विनंती आहे का जे काय आपल्या आजूबाजूचे मुलं आहे, जिथं चुकी होती ना तिथं त्यांना पहिल्या स्टेजलाच थांबवण्याचा प्रयत्न करा. काय होतं ना, कुठंतरी त्या माणसाची ॲटोमॅटिक डेअरिंग वाढत चालते व्यसनाबाबतीत. मग काय होतं, तुम्ही कुठंतरी समाजाच्या धाकाना किंवा तुमच्यावर येईल किंवा कुठंतरी चुका घडता येतं ते तुम्ही नजरेआड तुमच्या आसपासच्या नजरेआड टाकू नका. काय होतं, यांनी
त्या लहान मुलांना, तरुण वर्गांना या चुका वाढ करण्यास आणखीन प्रवृत्त होत चालतात ते. आणि काय होतं, त्यांना कुठंतरी त्याचं फ्रीडम भेटलं म्हणजे त्यांना माहिती काय होत नाही या गोष्टीमुळं. मग याच्यात थोडासा बदल करण्याची काळाची गरज आहे. आजचं प्रमाण तुम्ही आसपास आपल्या बघा का बरेचसे या गोष्टीत अडकून पडलेले. मी माळ घालण्याचं कारण एक महत्त्वाचं एक ते होतं की काय होतं ना, कुठंतरी तुम्हाला मैत्री संबंध जोपासायचे आणि तुमचं जरा आजूबाजूचा मित्रपरिवार, काही मित्रपरिवार म्हणतो मी, सर्व नाही, काही जो मित्रपरिवार जर तुमचा तो व्यसनाधीन असेल तर त्यांच्याशी तुमची मैत्री कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांच्यात मिक्सअप होणं गरजेचं आहे. आणि आज ते एक ट्रेंड झालेला आहे नाही का सोबत. तर ह्या गोष्टी आकलन करता 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 तुमच्यावर कधी कळत न कळत या गोष्टी बिंबवल्या जातात किंवा तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही अशी एक कंडिशन येऊन जाते. त्यावेळेस एक सगळ्यात मोठा मार्ग आहे का अध्यात्माकडं तुम्ही वळा. त्या ठिकाणी तुमचं मन चिंतन पण होणार आणि एक कुठंतरी तुमच्यात एक पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होणार, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यात तयारच होणार. आणि हळू अलगद का होईना किंवा एक वन टाईम नाही होणार, पण हळूहळू का होईना व्यसनाच्या बाहेर येत चाला. काय झालं आहे माहिती आहे का, आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा मेन मुद्दा होता की जे काय 70% 80% जे काय आपण तरुण बघतो आपल्या आजूबाजूला पूर्ण व्यसनाच्या अधीन गेलेले आहे. काहींचं दिसतं, काहींचं नाही दिसत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की या तरुण वर्गाला माझं एक कळकळीची विनंती आहे का या गोष्टीपासून थोडंसं लांब राहा. यात काही तथ्य नाही, तुम्हाला फक्त क्षणिक सुख आहे. क्षणिक सुखासाठी तुम्ही येणाऱ्या भविष्यात अडथळे तयार आजच करून ठेवताय, याची सगळ्यात महत्त्वाची नोंद घ्या. आणि ज्यांना कोणाला काही शंका वाटत नाही, आता एक दादा होते त्यांनी कालच्या व्हिडिओला कमेंट केली माझा मोबाईल नंबर पाहिजे होता त्यांना, तर मी मोबाईल नंबर सेंड केला आहे त्यांना. ज्यांना कोणाला शंका असेल, कुशंका असतील, काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. काय असतं ना, कुठंतरी तुमचं एक मन मोकळं होणं गरजेचं आहे. काय होतं, कुठंतरी स्ट्रेस राहतो, कोणी माणूस कोणाजवळ सांगू शकत नाही. ज्यांना कोणाला काही अडचणी असेल, जेवढं माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आतापर्यंत, तर तुमचा फक्त दृष्टिकोन माझ्याकडे पॉझिटिव्ह ठेवा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती भेटायला आपलं बघायला मिळणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि काय असतं ना, अनुभवातून जो काही माणूस बोलतो आहे ना, तो 100% खरंच बोलणार. ते मी माझं काही गोष्टी काही झाकून ठेवत नाही. त्याचं कारणच ते काय असतं ना, तुम्ही जो काही समोरील जो काही व्यक्ती जो काही व्हिडिओ बघतो ते त्यांनी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. काय होतं, मला काय सांगायचं आहे या गोष्टीचं तात्पर्य तुम्ही समजून घेत चला. तर आजच्या व्हिडिओपुरतं आपण इथंच थांबू. सर्वांना एकदा रामकृष्ण हरी, शुभ सकाळ, जय हिंद, जय महाराष्ट्र.